म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही 70% लोक हे अशिक्षित लोक आहेत किंवा अर्धशिक्षित लोक आहेत किंवा अर्धशिक्षित आणि काय ह्या अशा बाबी आहेत या संबंधामध्ये एवढी संदिग्ध परिस्थिती असताना निवडणूक आयोगाला काय निर्णय हो? निवडणूक आयोगावर भारतीय घटनेने बंधन टाकलंय फ्री फेअर अँड ट्रान्सपरन्सचं. निवडणूक आयोग पक्षकार का म्हणतो? म्हणजे मला काही समजून नाही याचं कारण. बीजेपीच्या विरोधात काँग्रेस, काँग्रेसच्या विरोधात बीजेपी, राज्य पक्ष आहे. पण निवडणूक आयोग पक्ष आहे का? निवडणूक आयोग पक्ष नाही आहे. निवडणूक आयोगावर घटनात्मक बंधन टाकून जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की त्यांनी फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका घडवून आणाव्यात. ही जबाबदारी, ऐतिहासिक जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यायला पाहिजे. ते काय कुठल्या पक्षाचे नाही आहेत, पण ते कुठल्या तरी पक्षाचे आहे. तो पक्ष काय आहे? काँग्रेसच्या विरोधात बीजेपी निवडून आली पाहिजे, बीजेपीच्या विरोधामध्ये काँग्रेस निवडून आली पाहिजे आणि बाकी कोणी घ्यायला नाही. काँग्रेस जेव्हा स्थापना झाली 1885 ला, चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर या ब्राह्मणांनी काँग्रेस सुरू केली. रेकॉर्डेड बोलून राहिलो. RSS नी बीजेपी बांधली असं सांगायची जरूरत नाही. मी सांगत नाही, हे तुम्हाला माहित आहे. RSS कोणी स्थापन केली? कोणी गैर ब्राह्मण होता का स्थापन करण्यामध्ये? नागपूरचेच लोक आहेत ना, मी पण नागपूरच आहे. तेव्हा निवडणूक आयोगाची भूमिका काँग्रेसच्या जागी बीजेपी आलं पाहिजे, बीजेपीच्या जागी काँग्रेस आलं पाहिजे. एडल्ट फ्रँचाइजची कल्पना काय आहे जगामध्ये? एडल्ट फ्रँचाइज, प्रौढ मताधिकाराची पाठीमागे काय हेतू होता जगामध्ये? प्रौढ असणाऱ्या लोकांना स्वतंत्रपणे आपलं सरकार निवडता यावं. ज्या देशामध्ये SC, ST, OBC मायनॉरिटीचे 85% मतदार आहेत, त्यांचं सरकार काय येत नाही, येऊ दिलं जात नाही. का येत नाही की येऊ दिलं जात नाही? निश्चितपणे याच्यावर फार गांभीर्याने विचारणं आवश्यक आहे. ईव्हीएम साठी ते व्हीव्हीपॅट पण आले नंतर मी सांगितलं, मी ऐकलेलं, मी लावलाय ना व्हीव्हीपीएटी, मी लावलाय. मी सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आणलाय. माझं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मी जेव्हा केस घेऊन गेलो तेव्हा माझ्या केसवर व्हीव्हीपॅटचा ऑर्डर आला. माझा मुद्दा लक्षात आला तुमच्या? म्हणजे मी लावलेल्या आहेत त्या. नाही, माझं म्हणणं व्हीव्हीपॅट लावण्याचा निर्णय चुकलेला आहे असं म्हणणं नाही ना माझं. माझं म्हणणं काय आहे, निवडणूक आयोगाजवळ खूप अधिकार आहेत कायदेशीर. ते काय करतात, ईव्हीएमचीच मोजणी करतात, व्हीव्हीपॅट करतच नाही. तुम्हाला माहित आहे का, हे मी डेली त्या ईव्हीएम त्या निवडणूक आयोगावर निगराणी ठेवायचं काम तुम्ही नाही करत ना, तुम्ही करायला पाहिजे. मी करतो, तो निर्णय आहे, पण लागू कोणी करायचा? तो अधिकार निवडणूक आयोगावर. पण निवडणूक आयोग काय करते? ईव्हीएमचीच मोजणी करते. आणि कोणी कोर्टामध्ये गेला तर मग कोर्टातून ऑर्डर येते, मग मोजते. आता लक्षात आलं? यही अड़चन है। सर, इंडिया गठबंधन जैसा बोल रहा है कि हम सभी विपक्षी दलों को एक साथ लेकर चल रहे हैं, लेकिन वर्तमान में कोई भी अम्बेडकरवादी पक्ष को उन्होंने साथ में नहीं लिया, चाहे महाराष्ट्र से वंचित हो, यूपी से बीएसपी हो, या फिर आपको भी शायद नहीं लिया, मुझे ऐसी जानकारी है। तो उनका क्या उद्देश्य है? सिर्फ वो अपने बहुजन जो लोग हैं उनको सत्ता में नहीं आने देना चाहते या मलाई उठा लेना चाहते हैं?
खरगे साहब को प्रधानमंत्री पद का कैंडिडेट बनाने के पीछे लेने की आवश्यकता खत्म हो जाती है। ये राजनीति आपको समझ में नहीं आती। खरगे साहब को जब प्रधानमंत्री पद का कैंडिडेट घोषित करने के बाद मायावती को लेने की जरूरत है, मोहम्मद मिश्रा को लेने की जरूरत है, या किसी और प्रकाश आंबेडकर को लेने की जरूरत है? उसी के लिए तो खरगे साहब का नाम उछाला। आप दावे समझ ले, ये बहुत बड़ी जरूरत है लेना। इसके बगैर खेल, हम लोगों का खेल जो है, हम लोग शायद अपना खेल बनाने में उतने कामयाब नहीं है जितने बिगाड़ने में कामयाब है। तो वो बिगाड़ने में कामयाब लोगों को बिगाड़ने नहीं देना चाहते, उसके लिए वो भी कोशिश कर रहे हैं। तो खरगे को लेने, खरगे का नाम उछालने के पीछे ही मकसद है, किसी को लेना नहीं। मायावती का रेफरेंस तो आया था, तो कांग्रेस के लोगों ने उसको आया, वो उसकी चर्चा करने की जरूरत नहीं। शिवसेना के लोगों ने बोला, ये राउत ने, तो जानकारी आई की काँग्रेसने चर्चा करण्याची गरज नाही, रिजेक्ट केलं। जे मायावतीच्या संबंधातला आला होते तो तर राष्ट्रीय अध्यक्ष जे काँग्रेसचे आहेत खरगे, त्यांनी तो रिजेक्ट केला। हे तुमच्यापर्यंत म्हणजे मला बातमी द्यावं लागते, अशी बातमी आहे। आपण संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर आपलं संघटन चांगलं मजबूत आहे आणि आपल्या विचारांना प्रेरित आहे। आपण बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरित आहे, पण आपण संविधानाच्या आधारावर आपण मुद्दे घेत आहे, पण बाबासाहेबांचा दुसरा एक धम्म आहे, त्या विचारावर आपण कधी लक्ष दिलेलं नाही, कधी कार्य केलं नाही, असं काही जनतांचा असा विचार आहे। आपण त्या बाबासाहेबांच्या धम्माच्या कार्यावर आणि वैचारिक क्रांतीत कधी बदल करणार आहे? या संबंधामध्ये विविध प्रकारचे जे ऑर्गन्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नावाचं एक ऑर्गन जे आहे ते हे काम करत आहे। आणि जे लोक असं म्हणतात त्या लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणी कुत्र विचारते का? काय तुमचं नाव? माझं नाव विलक्षण साहेब, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला माझ्या तिकिटानं काढून फिरवतो, जरा यावर माझ्यावर कोणी कुत्रे विचारतात का? आणि समजा 2-4 कुत्र्यांनी विचारलं तर त्यांना मतदानाचा अधिकार आहे कुत्र्यांना? ते हे असे बोंबा ठोकणारे लोक जे आहेत ते असे खूप आहेत, त्यांची काही फारशी मोजणी आम्ही करत नाही। हे तर मी पहिल्यांदा सांगितल्यानंतरच तर बीजेपी आपल्या काँग्रेस इंडिया गठबंधनच्या लोकांनी हे सांगितलं की तुम्हाला बहुमत मिळू शकते, पण ईव्हीएम मुळे तुम्ही हार। आंदोलनाची दिशा काय असेल? मग आता पुढचं आंदोलन काय? निवडणूक आयोगावर मोर्चा करणारे सांगितलं केव्हा करणार, आणखी काय काय असेल? आता 31 जानेवारीला आम्ही निवडणूक आयोगावर मोर्चा घेऊन जात आहोत। त्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या भूमिकेमध्ये काही बदल केला तर ठीक आहे, नाहीतर 31च्या नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिल्लीमध्ये भूमिका घोषित करू। आणि आजच घोषित करणं हे प्रीमॅच्युअर होईल। तसं मी माझा एक व्हिडिओ घोषित झालेला आहे की आम्ही ईव्हीएम फोडू। जर तुम्ही याच्यावर विचारच करणार नसला तर मग आमच्या समोर ईव्हीएम फोडण्याच्या व्यतिरिक्त काही मार्ग राहणार नाही। जवळपास 15 लाख बूथ देशामध्ये लोकसभेसाठी 15 लाख जवळपास बूथ राहणार। म्हणजे छोटी मोठी निवडणूक नाहीये जगामध्ये, एवढ्या बूथ वर कुठंच निवडणूक होत नाही जगामध्ये। 15 लाख बूथ वर निवडणूक होणार, तेव्हा आम्ही आमच्या लेवलचं संघटन फार विस्तारित आहे, देशव्यापी आहे। तेव्हा त्या दिशेने आमचं म्हणणं एवढंच आहे की फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका घटनेने आश्वासन दिलंय, त्याचं पालन केलं पाहिजे। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित झाले असताना निवडणूक आयोग साधं विचार करायला तयार नाही। या इंडिया गठबंधनच्या लोकांनी त्यांना रिटर्न निवेदन दिलंय ईव्हीएमच्या बाबतीमध्ये, त्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत। रिटर्न निवेदन दिलंय इंडिया गठबंधनने। ऍक्च्युअली त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे, इंडिया गठबंधनच्या लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे
आणि त्यांनी नाही घेतलं तर त्यांना निवडणूक मध्ये त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. आणि एकदा ते निवडून आल्यानंतर जनता मग त्यांना सहकार्य करणार नाही. जनता काय म्हणेल, तुम्ही निवडणूक हरल्यामुळे बोंबा ठोकून राहिले. अगोदर केले पाहिजे बोंबा. इंडिया गठबंधनच्या लोकांनी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदर बोंबा ठोकल्या पाहिजे. आणि निवडणूक हरल्यानंतर जर बोंबा ठोकल्या तर मग लोकच म्हणतील तुम्ही निवडणूक हरल्यामुळे बोंबा ठोकून राहिले. बीजेपी गठबंधनच्या निवडणुका जिंकण्याची फार कमी शक्यता आहे. तुम्ही राज्यनिहाय, मला नाही वाटत या ठिकाणी कुणी व्यक्ती असा असेल ज्यांच्याजवळ राज्यनिहाय डिटेल जानकारी. आमचे 567 जिल्ह्यामध्ये संघटन असल्यामुळे आणि जवळपास 450 लोकसभा मतदारसंघामध्ये जशा काय 543 मतदारसंघापैकी, तेव्हा आमच्याजवळ फील्डची माहिती आहे. बीजेपीच्या निवडणूक जिंकून येण्याची शक्यता नाही आहे. पण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जर तुम्ही दिवसभर बघितलं आणि झोनी जर समजा बघितला तर तो काय म्हणाल, बीजेपीच येते निवडून. ते जर बघितलं ते बीजेपीच निवडून येते असंच बोलतोय ते. कोणी टीव्ही आणि तुमचे पेपर वाचतील तो असंच बोलतोय. म्हणजे याचा अर्थ असा की मीडिया मॅनेजमेंट जे आहे बीजेपीच्या लोकांचं ते फार मोठ्या प्रमाणात आहे. विश्राम साहेब, संघाची भूमिका जातीय जनगणनेच्या विरोधात आहे, तुमची काय भूमिका? त्यांना उपरती झाली, पुन्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं. पहिल्या दिवशी दिलं की आम्ही विरोधात आहोत, नंतर दिलं की नाही आम्ही समर्थनामध्ये आहोत. तर ते विरोधामध्ये जे पहिल्यांदा भूमिका घेतली त्यांच्या लक्षात आलं की हे वामन मेश्राम त्यांना मग देशभर सडू की पळू करून सोडतील या मुद्द्यावर. तर 52% लोकांना, ओबीसीच्या लोकांना जर लोकसभा निवडणुकीमध्ये समर्थन दिलं नाही तर बीजेपी निवडून येऊ शकत नाही. नरेंद्र मोदींनी भाजपाच्या लोकांनी आरएसएसच्या लोकांच्या कानपिचक्या केल्या. निवडणुकीनंतर बोला, आता कशाला बनून राहिलेत? आता सरकार पहिल्यांदा येऊ द्या आणि आलेल्या सरकारला म्हणा करू नका, येऊ तर द्या पहिल्यांदा. वेळ, काळ आणि प्रसंग लक्षात ठेवून बोलत चला. मग आरएसएसच्या लोकांना काही निवडणुका लढवायचा अनुभव नाहीये, आम्हाला आहे. तेव्हा तुम्ही बोला, निवडणूक झाल्यानंतर बोला. मराठ्यांना आरक्षण दिलं अशी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. काय शपथ घेऊन आरक्षण मिळेल? मराठे ओरिजिनल कुणबीच आहे. प्रत्येक मराठा गावामध्ये शेती करतो म्हणजे कुणबी करतो. मी गावातला गावामध्ये जो शेती करतो त्याला असं म्हटलं जाते कुणबी. आणि मराठा शब्दाचा इतिहास 100 वर्षापेक्षा जुना आहे का? आहे तो. मी माझ्याजवळ सारे डॉक्युमेंट आहेत. मराठा या शब्दाचा इतिहास 100 वर्षापेक्षा जुना नाहीये. मग पूर्वीचा काय आहे? कुणबी. आणि अजूनही जे ओरिजिनल दाखले आहेत प्रचारासाठी अपग्रेडेशन, भारतामध्ये जातींच्या मध्ये जे अपग्रेडेशन डेव्हलप करण्यात आलं, अपग्रेडेशन फिलिंगचं, त्यामधून प्रत्येक जातीच्या लोकांनी आपल्या जातीचं नाव बदलवण्याचा कार्यक्रम सुरू केला भारतामध्ये. महार चोखा मॅडम आहे, तुम्हाला माहिती? असं बहुतांश ठिकाणी लोकांनी असं केलंय. मराठा शब्द सुद्धा असा झालेला आहे अपग्रेडेशन मध्ये. आता त्या मराठा शब्दामुळे रिझर्वेशन मिळत नाही आणि कुणब्यामध्ये मिळते, मग तो मराठा काय म्हणतो, माझ्याकडे तर कुणब्याच सर्टिफिकेट आहेच ना. आता तुम्हाला सरकार जी फडणवीस भूमिका घेते काय म्हणते, 32 लाख की 35 लाख लोकांच्या नोंदी कुणब्याच्या, ज्यांच्या कागदावर किंवा प्रचारामध्ये मराठा आहे त्यांच्या नोंदी 35 लाख की 32 लाख मिळाल्या. मग माझा घटनात्मक प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, एवढ्या नोंदी मराठ्यांच्याच मिळाल्यात की गैर मराठ्यांच्या? तर पुरावा सांगतो मराठ्यांच्या. मग मराठ्यांच्याच जर समजा कुणबी म्हणून नोंदी मिळाल्या,
एवढा कायदेशीर पुरावा पर्याप्त आहे प्रत्येकांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा. म्हणजे अशा पद्धतीनं शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये आणि ओबीसी मध्ये ABCD हा ग्रुप बनवण्यात यावा आणि संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं. त्यामुळे दुसऱ्या लोकांच्या अधिकारावर अतिक्रमण होण्याची जी काही भीती आहे, ज्यामधून हा प्रश्न निर्माण झाला. आता महाराष्ट्रामध्ये थोड्या वेळ करता शरद पवारांची मराठे अजित पवारच्या सांगण्यावरून फडणवीसला मतदान देणार, काय गदेपणा आहे. शरद पवारचे मराठे अजित पवारच्या सांगण्यावरून फडणवीसला मतदान देणार आहेत. अजित पवार काय मूर्खपणा आहे. काय शक्यता नाही आहे. म्हणून मग फडणवीस काय विचार करते, ओबीसी वर्सेस मराठ्याचा घडाट लावता कमीत चायला ओबीसी तर मिळतील. ओबीसी काही महाराष्ट्रातला नॉर्थ इंडिया सारखा संघटित वर्ग नाही आहे. त्यांना मूर्ख बनवण्याचं काम आम्ही पहिलेही केलं ना अजूनही करू. मराठ्यांना करता येत नाही. पॉलिटिकली फार जास्त कॉन्शियस वर्ग आहे. ओबीसींना मूर्ख बनवता येऊ शकते. त्यांना बनवण्यासाठी मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठाचा हा भांडणाचा मुद्दा एका 2024च्या निवडणुकीच्या दावेचा भाग आहे. 48 लोकसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्राने जर दणका दिला तर बीजेपीला बहुमत मिळवण्यासाठी समस्या संकट निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बोललात त्यांना सारी बातें सच है, भ्रमित नहीं हो रहा है कोई. जनता भ्रमित की जा रही है. इस विषय को लेकर के लोग भ्रमित हैं कि मोदी का एक चेहरा प्रधानमंत्री के रूप में लोग देख रहे हैं, यह लोगों को दिखाया जा रहा है. लेकिन विपक्ष के पास में ऐसा कोई चेहरा नहीं है जिसे प्रधानमंत्री के उम्मीदवार के रूप में हम देख सके, विपक्ष दिखा सके. आपके हिसाब से वो कौन सा चेहरा होना चाहिए? मला विपक्षवाल्याने घेतलं का आतमध्ये, मी सांगायचं त्यांच्यातर्फे. काय बोलता तुम्ही. आपके हिसाब से विपक्ष क्या म्हणजे त्यांच्यातर्फे मी बोलायचं म्हणता का. त्यांनी मला अधिकृत नाही केलंय. नहीं देखिए, मैं वो नहीं बोल रहा हूँ. मैं ये कह रहा हूँ कि जिस तरीके से मोदी को एक सशक्त चेहरे हा बरोबर आहे. हे तुमचं म्हणणं 200% बरोबर आहे की बीजेपी वाल्यांजवळ एक सक्षम चेहरा आहे. यांच्याजवळ एक सक्षम चेहरा असायला पाहिजे. मग त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला इंडिया गठबंधनच्या लोकांना. त्यांचं असं म्हणणं आहे निवडणुकीच्या नंतर ठरवू. यापूर्वी अनेक वेळा प्रधानमंत्री पदाचा कॅन्डिडेट न ठरवता विपक्षांना सरकार मिळवण्याची संधी भारतीय प्रजेने दिली. असं त्यांनी उत्तर दिलं. टीव्हीवर अशी उत्तरं आलेली आहेत. तेव्हा या संबंधामध्ये त्यांनाच अधिकृतपणे आपण मोडू दिलं पाहिजे. परंतु कोणतं नाव असायला पाहिजे या संबंधामध्ये मी अधिकृत व्यक्ती नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही. पण एक सांग, राहुल गांधीचं जर नाव ठेवलं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मोदी जिंकला. मला ते तुम्ही म्हणता त्याचं उत्तर नाही माझ्याकडे. पण राहुल गांधीला जर प्रधानमंत्री पदाचा कॅन्डिडेट बनवला तर कोणी लिहून देव की नाही देऊ, मीच देतो. स्टॅम्प पेपरवर देतो मोदी आला. मेरा प्रश्न का उत्तर मेरा उत्तर नहीं है. मी कुठं म्हणून राहिलो तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी असं म्हणून राहिलो की त्या प्रश्नाच्या संबंधामध्ये मी अधिकृत प्रवक्ता नाही आहे. म्हणून माझं काय मत आहे त्या अनुषंगाने ते तुम्हाला सांगितलं की याबद्दल मी कुठलाही व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही. कारण मला तशा पद्धतीचा अधिकार नाही आहे. माझं व्यक्तिगत मत जर सांगायचं विचारत असाल तर राहुल गांधीचं नाव जर प्रोजेक्ट करण्यात आलं तर 200% मोदी निवडून येणार. याची ममता बॅनर्जीला आणि दिल्लीचं काय त्याचं नाव केजरीवालला आणि एक तिसरा कोणतरी मुख्यमंत्री आहे त्याला, या 3 लोकांना अगोदरच माहित होतं की राहुलचं नाव जर केलं तर हे गठबंधनच विसकून जाते.
पण त्यांनी काय केलंय ममता बॅनर्जींनी खरगेचं नाव टाकलं. आता राहुलला आणि सोनियाला विरोधही करता येत नाही. त्यांच्याच पक्षाचा अध्यक्षाचं नाव दिल्यामुळे त्यांना विरोधही करता येत नाही. हा कोणाच्या डिलिस्टिंगचा मुद्दा आहे? हे बघा, आदिवासींच्या डिलिस्टिंगचा मुद्दा RSSच्या लोकांनी उपस्थित केला. त्या संबंधात RSSच्या लोकांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हे प्रूव्ह करा की आदिवासी हिंदू आहे. भारतीय घटना आदिवासींना हिंदू मानत नाही. त्यामुळे आदिवासींनी धर्मांतर केलं असं म्हणता येत नाही, कारण त्यांचा धर्मच नाही. ज्यांचा धर्म असेल त्यांनी धर्मांतर केलं असं म्हणता येईल. आदिवासींना भारतीय घटनेनुसार ते धर्म त्यांना आहे असं भारतीय घटना मानत नाही. त्यामुळे त्यांनी धर्मांतर केलं असं म्हणण्यात अर्थ नाही. दुसरं कायदेशीर मुद्दा सांगतो. आदिवासींनी जर समजा धर्मांतर केलं, कुठला धर्म त्यांनी स्वीकारला, त्याच्यामुळे त्यांचं आदिवासी पण संपुष्टात येत नाही. हे माझं फर्म ओपिनियन आहे. समजा आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून त्यांचं जंगलातून बाहेर गावात आहेत का? ते जंगलातच आहे. म्हणजे त्यांचं आदिवासी पण कायमच आहे. आणि ज्या आधारावर त्यांना ते अधिकार घटनात्मक मिळालेले आहेत तो आधार कायमच आहे. हे RSSचे लोक जाणीवपूर्वक हिंदू मुसलमान असा प्रश्न उपस्थित केल्याशिवाय कोणीही SC ST OBC हिंदू बनत नाही. मी ब्राह्मणांना नागपुरामध्ये सांगू इच्छितो की तुम्ही ब्राह्मण लोक हिंदू धर्माचा प्रचार करता का? कधी कुठल्या एखाद्या ब्राह्मणांनी हिंदू धर्माचा प्रचार केल्याचं काही उदाहरण पुरावा आहे का? कारण ते प्रचार का करत नाही? कारण त्यांना प्रचार केला त्यांना विचारतील ब्राह्मणात घेता की क्षत्रियात घेता की वैश्यात घेता.